गुड आफ्टरनून फ्रेंड्स, व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. तर आजचं आपलं हे आपल्या चॅप्टरचं शेवटचं लेक्चर आहे. आपल्या चॅप्टरचं नाव काय होतं बेटा? आपल्या चॅप्टरचं नाव होतं मेजरमेंट ऑफ मॅटर. हा आपला 9व्या वर्गाचा सायन्सचा चॅप्टर आहे. ओके, पहा पुन्हा एकदा सांगायला आलो, आपल्या 9व्या वर्गाचा सायन्सचा जो चॅप्टर आहे मेजरमेंट ऑफ मॅटर, त्याचं आजचं हे लास्ट लेक्चर आहे बेटा. ओके, या लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला शिकवतो लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन्स. लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन या शब्दाचा अर्थ काय होत असते बेटा माहिती आहे का? ज्या वेळेस केमिकल रिॲक्शन होतं, ज्या वेळेस केमिकल रिॲक्शन्स होतात, ऐक नाही, त्यावेळेस जे लॉ असतात ना, ते लॉ आपण शिकायलो. ज्या वेळेस केमिकल रिॲक्शन्स होतात, ज्या वेळेस केमिकल कॉम्बिनेशन्स होतात, त्या केमिकल कॉम्बिनेशन्स होण्याच्या मागे काहीतरी नियम असतात, त्याला आपण लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन्स असं म्हणत असतो. त्याच्यातला पहिला लॉ आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर ऑर मास. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर ऑर मास लक्षात घ्या बेटा. या लॉच्या म्हणण्यानुसार काय होत असते, पहा इथं स्टेटमेंट लिहिलेलं आहे, इन एनी केमिकल रिॲक्शन द टोटल वेट, वेट म्हणजे काय बेटा? मास. वेट म्हणजे मास. द टोटल वेट ऑफ रिॲक्टन्स इज इक्वल टू द टोटल वेट ऑफ प्रॉडक्ट. ओके, इन अ केमिकल रिॲक्शन म्हणजे ज्या वेळेस केमिकल रिॲक्शन होत असते, म्हणजे ज्या वेळेस केमिकल रिॲक्शन होत असते त्यावेळेस रिॲक्टंटचं मास आणि प्रॉडक्टचं मास हे कॉन्स्टंट राहते. त्याच्यात एकाही क्वांटिटीचा बदल होत नाही. पहा एक्झाम्पलद्वारे समजून घेऊयात आपण. एक्झाम्पल, HCl प्लस NaOH. HCl प्लस NaOH हे फेवरेट रिॲक्शन आहे माझी आणि पुस्तकात बी राहते बऱ्याच. ओके, HCl प्लस NaOH गिव्स NaCl प्लस H2O. आता मला सांगा HCl चं मॉलिक्युलर वेट किती आहे? पहा HCl चं मॉलिक्युलर वेट किती आहे? हायड्रोजन किती आहे रे? हायड्रोजन किती आहे? हायड्रोजन 1, क्लोरीन 35.5, 36.5 आहे. ओके, हे किती आहे? 36.5. ओके, हे किती आहे? 36.5. चला, हे 36.5 युनिट. ओके, हे NaOH 40 युनिट. कसं काढलं? Na किती आहे? 23. ऑक्सिजन किती आहे? 16. हायड्रोजन किती आहे? 1. करा, 40 होते. मग हे किती झालं? 40 युनिट. हे मॉलिक्युलर मास काढायला आपण. मॉलिक्युलर मास ते सांगितलं होतं ना मी मागच्या लेक्चरमध्ये, 2-3 लेक्चर आधी, ते काढायला. ऐक ना, NaCl किती असते? पहा, Na किती आहे? 23. ओके, Na किती आहे? 23. Cl किती आहे? 35.5. हे किती आहे? 5. 5 आणि 3 8. ओके, 5. हे किती आहे? 58.5 युनिट. किती आहे बेटा? 58.5 युनिट. H2O किती आहे? 18 युनिट. H2O चं माहितीच असते कोणाला, 18 युनिट आहे. ओके, आता लक्षात घ्या बेटा, या दोघांची टोटल करा. ओके, आणि या दोघांची टोटल करा. ओके, किती व्हायलं? 40, 36.5. किती व्हायलं? 5, 6, 4 आणि 3 7. त्याचं किती व्हायलं? 58.5, 18.0, 5, 8 आणि 8 16, कॅरी 1, 7, 76.5. दोन्हीकडे किती व्हायला रे? 76.5, 76.5 युनिट. 76.5, 76.5 युनिट. म्हणजे काय सांगते, हे ॲरो जे आहे ना रिॲक्शनचा, या ॲरोच्या इकडे जे राहतात लेफ्ट हँड साईडला, त्याला रिॲक्टन्स म्हणत असतात. काय म्हणत असतात? त्यांना रिॲक्टन्स म्हणत असतात. आणि ॲरोच्या राईट हँड साईडला जे राहत असतात त्यांना काय म्हणत असतात? त्यांना प्रॉडक्ट म्हणत असतात. काय म्हणत असतात? त्यांना प्रॉडक्ट म्हणत असतात. म्हणजे द टोटल वेट ऑफ रिॲक्टन्स इज इक्वल टू टोटल वेट ऑफ प्रॉडक्ट. म्हणजे ज्या वेळेस एखादी केमिकल रिॲक्शन होत असते, हेच नाही बेटा, जगातली कोणतीही केमिकल रिॲक्शन असतो, ज्या वेळेस एखादी केमिकल रिॲक्शन होत असते त्यावेळेस रिॲक्टंटचं वेट आणि प्रॉडक्टचं वेट हे नेहमी कॉन्स्टंट राहत असते, ते बदलत नाही. त्यालाच लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास किंवा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर म्हणतात. त्यालाच काय म्हणतात? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास किंवा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर. म्हणजे मास दोन्हीही बाजूला मास सारखंच राहणार, एकाही तिनक्याचाही बदल होणार नाही. ओके, तर याला म्हणत असतात बेटा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर ऑर मास. म्हणजे ज्या वेळेस एखादी केमिकल रिॲक्शन घडते, हे काय आहे? हे केमिकल रिॲक्शन आहे. या केमिकल रिॲक्शन मध्ये
हे काय आहे ते ॲरोच्या लेफ्ट हँड साईडला काय आहे ते रिॲक्टंट, राईट हँड साईडला काय आहे ते प्रॉडक्ट. म्हणजे दोन्ही रिॲक्टंटचं मास 76.5 युनिट आणि इकडल्या दोन्ही प्रॉडक्टचं मास 76.5 युनिट कॉन्स्टंट आहे ना. म्हणजे याला म्हणतात मास इज कन्झर्वेशन, याला म्हणतात मास इज कन्झर्व. ओके, एका काडीचाही मासमध्ये बदल आला नाही, त्यालाच म्हणतात लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास ऑर मॅटर. म्हणजे रिॲक्टंट आणि प्रॉडक्टचं मास कॉन्स्टंट राहते, बदलत नाही. ओके, चला हे नोट करा. ओके बेटा, तर आपला सेकंड लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन आहे लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रोपोर्शन. ऐक ना, लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रोपोर्शन. बेटा घ्या, एक गोष्ट लक्षात घ्या, कॉन्स्टंट या शब्दाचा अर्थ असते फिक्स आणि प्रोपोर्शन म्हणजे प्रमाण. ऐक ना, लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रमाण, लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रमाण. तर हा लॉ काय सांगते माहित आहे का? हा लॉ सांगत असते की तुम्ही या जगातला कोणताही केमिकल कंपाऊंड घ्या, तुम्ही आहे की नाही, फॉर एक्झाम्पल CO2 घ्या, तुम्ही H2O घ्या, अँड कोणताही केमिकल कंपाऊंड घ्या, या केमिकल कंपाऊंड मध्ये जे एलिमेंट आहे पहा, या कार्बन डायऑक्साईड मध्ये कार्बन आणि ऑक्सिजन एलिमेंट आहेत, हायड्रोजन आणि ऑक्सिजन वॉटर मधले एलिमेंट आहे. म्हणजे हे जे एलिमेंट कंबाईन होऊन जे कंपाऊंड तयार झाला, जे मॉलिक्यूल तयार झाला, त्यांचा मास, त्यांचं प्रपोर्शन, ओके, त्यांचा रेशो हे फिक्स राहते, कॉन्स्टंट राहत असते. फॉर एक्झाम्पल आता पहा, कार्बन डायऑक्साईड मध्ये कार्बनचं मास किती आहे पहा, कार्बन डायऑक्साईड मध्ये कार्बनचं मास किती आहे, कार्बन हे पहा, या कार्बनचं मास किती आहे पहा, लक्षात घ्या, 12 युनिट. ऑक्सिजनचं मास किती आहे बेटा पहा, इथं E2 ऑक्सिजन लिहितो, हे कार्बनचं मास 12 युनिट. ऑक्सिजनचं किती आहे बेटा, एका ऑक्सिजनचं 16 दोन्ही 32, 16 दोन्ही 32 युनिट आहे. ओके, तर लक्षात घ्या, कार्बन डायऑक्साईड मध्ये, ओके, कार्बन डायऑक्साईड मध्ये फिक्स 12 युनिट, कार्बन डायऑक्साईड मध्ये फिक्स 12 युनिट मास कार्बनचा आहे आणि 32 युनिट मास ऑक्सिजनचा आहे. ऐक नाही, म्हणजे याला म्हणतात लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रोपोर्शन. म्हणजे तुम्ही इथं जर म्हणले मी 30 युनिट म्हणजे 30 ग्राम, ऐक नाही, हे यूच्या जागी आपण ग्रामही घेऊ शकतो. म्हणजे 30 ग्राम ऑक्सिजन घेतो तर कार्बन डायऑक्साईड तयारच होत नाही. तुम्ही 12 ग्राम घेतला, तुम्ही 12 ग्राम कार्बन घेतला आणि 30 ग्राम ऑक्सिजन घेतला, कार्बन डायऑक्साईडचं प्रोपोर्शन व्यवस्थित होत नाही, तयारच होत नाही. ते 32 म्हणजे 32च लागते, आहे की नाही. म्हणजे हे प्रमाण कसं आहे, फिक्स आहे. कोणत्याही कंपाऊंडमध्ये जे एलिमेंट आहे, कार्बन एलिमेंट, ऑक्सिजन एलिमेंट, याचं प्रमाण फिक्स आहे की नाही, याचं प्रमाण काय आहे, फिक्स आहे. म्हणजे कार्बन डायऑक्साईड तयार व्हायला 12 युनिट किंवा 12 ग्राम काय लागते, कार्बन लागते आणि 32 ग्राम ऑक्सिजन लागते. म्हणजे 12 म्हणजे 12च लागणार, 32 म्हणजे 32च लागणार. म्हणजे फिक्स प्रमाण लागणार, फिक्स प्रपोर्शन लागणार. यालाच म्हणतात लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रोपोर्शन, आहे की नाही. H2O घ्या ना, H2O घ्या, आहे की नाही. किती आहे तर 2 वॉटर आहेत, आहे की नाही, 2 ग्राम. ऑक्सिजन किती आहे, 16 ग्राम, आहे की नाही. म्हणजे तुम्हाला एक H2O मॉलिक्यूल बनवायचा असेल, आहे की नाही, एक H2O मॉलिक्यूल बनवायचा असेल म्हणजे 1 मोल रे, 1 मोल, इथं काही नसते म्हणजे काय असते 1 मोल, आहे की नाही. जर तुम्हाला 1 मोल H2O बनवायचा असेल तर तुम्हाला 2 ग्राम हायड्रोजन लागणार आणि 16 ग्राम ऑक्सिजन लागणार, फिक्स. त्याच्याशिवाय करेक्ट 1 मोल H2O बनणारच नाही. ओके, म्हणजे H2O मध्ये 2 ग्राम हायड्रोजन, H2O मध्ये 2 ग्राम हायड्रोजन आणि 16 ग्राम ऑक्सिजन हे प्रमाण फिक्स आहे. तेव्हा कुठं H2O आहे, H2O हा H2O का आहे, त्याच्यात फिक्स 2 ग्राम का आहे, 2 ग्राम हायड्रोजन आहे आणि 16 ग्राम का आहे, ऑक्सिजन आहे. यालाच म्हणतात फिक्स प्रमाण, फिक्स प्रोपोर्शन. दिस इज कॉल्ड एज लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रोपोर्शन. ओके, पहा, लक्षात घ्या बेटा, इथं आपला चॅप्टर समाप्त झाला, चॅप्टर एंड. इथं आपला चॅप्टर एंड झाला. ओके, पहा, एकदा पटकन मी तुम्हाला सांगतो आपण आपल्या चॅप्टर मध्ये काय शिकलो बेटा. आपण आपल्या चॅप्टर मध्ये पटकन सांगतो तुम्हाला मी काय शिकलो. आपल्या चॅप्टर मध्ये येतं सांगतो. आपल्या चॅप्टर मध्ये सगळ्यात पहिले आपण शिकलो मॅटर. ओके, तर मॅटर कशाने बनलेला आहे आपले, ॲटम. ओके, ॲटम एकत्र येऊन काय बनते येतं बेटा, मॉलिक्युल्स.
मग आपण काय शिकलो बेटा, स्ट्रक्चर ऑफ ॲटम, स्ट्रक्चर ऑफ ॲटम. त्यानंतर आपण काय शिकलो बेटा, स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये काय शिकलो, नंतर काय शिकलो, साईज ऑफ ॲटम, साईज ऑफ ॲटम. त्यानंतर आपण काय शिकलो बेटा, ॲटम मेजर करण्याचे इन्स्ट्रुमेंट कोणते आहे, म्हणजे असे कोणते इन्स्ट्रुमेंट आहेत, असे कोणते मायक्रोस्कोप आहे की ज्याच्यामध्ये ॲटम पाहू शकतो आपण. कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये पाहू शकतो का, नाही. कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये आपण ॲटम पाहू शकत नाही. आपण ॲटम कोण्या मायक्रोस्कोप मध्ये पाहू शकतो, पहिला आहे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, दुसरा आहे फील्ड आयन मायक्रोस्कोप, तिसरा आहे स्कॅनिंग टनलिंग मायक्रोस्कोप. ओके, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, फील्ड आयन मायक्रोस्कोप अँड स्कॅनिंग टनलिंग मायक्रोस्कोप, असे 3 मायक्रोस्कोप आहेत की ज्यामध्ये आपण ॲटमची साईज पाहू शकतो, ॲटम किती लहान आहे त्याला झूम करून पाहू शकतो, आहे की नाही. त्याच्यानंतर आपण पाहिलं मास ऑफ एन ॲटम. ओके, त्याच्यानंतर काय पाहिलं बेटा आपण, त्याच्यानंतर आपण पाहिलं मॉलिक्युल्स ऑफ एन एलिमेंट अँड कंपाऊंड, मॉलिक्युल्स ऑफ एन एलिमेंट अँड कंपाऊंड. त्यानंतर आपण पाहिलं बेटा मॉलिक्युलर मास 1 2 3 4 5 6 7. त्यानंतर काय पाहिलं रे आपण, ओके, मॉलिक्युलर मास, मॉलिक्युलर मास. ओके, मॉलिक्युलर मास नंतर आपण काय पाहिलं, मोल. मोल नंतर काय पाहिलं रे आपण मॉलिक्युलर मास, मोल नंतर काय पाहिलं आपण, हा याच्यात ॲव्होगॅड्रो नंबर सुद्धा पाहिलं, ॲव्होगॅड्रो नंबर, आहे की नाही. त्यानंतर आपण काय पाहिलं, त्यानंतर आपण पाहिलं व्हॅलन्सी. त्यानंतर आपण काय पाहिलं, रॅडिकल, रॅडिकल्स, बेसिक रॅडिकल आणि ॲसिडिक रॅडिकल. आणि आज पाहिलं बेटा लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन्स. तर अशा प्रकारे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी मिळून आपला एक चॅप्टर बनला. मॅटर, ॲटम, मॉलिक्यूल, स्ट्रक्चर ऑफ ॲटम, साईज ऑफ ॲटम, मास ऑफ ॲटम, मॉलिक्युल्स ऑफ ॲन ॲटम, एलिमेंट, कंपाऊंड, मॉलिक्युलर मास, मोल, ॲव्होगॅड्रो नंबर, व्हॅलन्सी, रॅडिकल, आहे की नाही. व्हॅलन्सी म्हणजे काय, व्हॅलन्सी म्हणजे कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट, की एक एलिमेंट दुसऱ्या एलिमेंट सोबत कसा कंबाईन होतो, किती बॉन्ड बनवतो, 1 बॉन्ड बनवतो, 2 बॉन्ड बनवतो, 3 बॉन्ड बनवतो. आणि हे व्हॅलन्सी कशावर डिपेंड राहते बेटा, ॲटमच्या शेवटच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, ॲटम किंवा एलिमेंट, ॲटम किंवा एलिमेंटच्या शेवटच्या म्हणजे लास्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत त्यावर डिपेंड असते की कोण्या एलिमेंटची कोण्या ॲटमची व्हॅलन्सी किती आहे. आणि रॅडिकल म्हणजे काय, रॅडिकल म्हणजे एखाद्या गोष्टीवर, एखाद्या ॲटम किंवा मॉलिक्युलवर असलेला चार्ज. ओके, तशा चार्ज असलेल्या ॲटम किंवा मॉलिक्युलला आपण रॅडिकल म्हणतो. ओके, त्यांनाच आपण काय म्हणतो, कटायन्स आणि अनायन्स सुद्धा म्हणतो. ओके, पहा मी एकदा पटकन रिवाईज करायलो, चॅप्टर संपला आपला पण एक रिवाईज करायलो. ओके, रॅडिकल्स, रॅडिकल्स म्हणतात ना. ओके, रॅडिकल्स किती प्रकारचे, 2, बेसिक आणि ॲसिडिक. बेसिक रॅडिकलवर कोणता चार्ज असतो, पॉझिटिव्ह चार्ज. बेसिक रॅडिकलवर कोणता चार्ज असतो, पॉझिटिव्ह चार्ज. ॲसिडिक रॅडिकलवर कोणता चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज. ओके, मग त्याच्यात आपण टाईप पाहिले, आहे की नाही, सिंपल रॅडिकल आणि कंपोजिट रॅडिकल. ओके, सिंपल रॅडिकल म्हणजे सिंगल ॲटमचे रॅडिकल, सिंपल रॅडिकल म्हणजे सिंगल ॲटमचे रॅडिकल. कंपोजिट रॅडिकल म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त ॲटम कंबाईन होऊन, कंपोज होऊन तयार झालेला रॅडिकल म्हणजे कंपोजिट रॅडिकल. ओके, आणि आज काय पाहिलं बेटा, लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन्स. त्यामध्ये पहिला लॉ होता लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर ऑर मास, आणि दुसरा लॉ होता लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रोपोर्शन. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर ऑर मास काय सांगते की कोणतीही केमिकल रिॲक्शन असो, जगातली कोणतीही केमिकल रिॲक्शन असो, रिॲक्टंटचं मास आणि प्रॉडक्टचं मास म्हणजे काय, वेट. मास म्हणजेच काय, वेट. ओके, रिॲक्टंटचं मास आणि प्रॉडक्टचं मास हे सेम असते. इकडल्या साईडचं मास आणि इकडल्या साईडचं मास, LHS = RHS, दोन्ही साईडचं मास कॉन्स्टंट असते, सेम असते. ओके, आणि लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रोपोर्शन म्हणजे काय, लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रोपोर्शन बेटा, प्रोपोर्शन या शब्दाचा अर्थ होत असते प्रमाण, आहे की नाही. म्हणजे तुम्ही कोणताही कंपाऊंड घ्या, CO2 घ्या, H2O घ्या, CO2 कंपाऊंड 1 मोल CO2 चा बनण्यासाठी 12 ग्राम कार्बन लागते आणि 32 ग्राम ऑक्सिजन लागते म्हणजे लागते. कधी कधी यांचा रेशो सुद्धा विचारतात, हे असं 2:1
2 8 जा 16, 1:8 आहे की नाही. असा रेशो सुद्धा विचारतात आहे की नाही. फक्त तुम्ही गोष्टी समजून घेता. याचा सुद्धा रेशो विचारतात आहे की नाही. ओके, याचा सुद्धा रेशो विचारतात. पहा हे काय होते, हे बे दोन्ही बेसकम 12 आहे की नाही. त्यानंतर 16. ओके, 2 3 जा 6, 2 8 जा 16 म्हणजे 3:8 ग्राम याचा रेशो येणार म्हणजे येणार. ओके, तर अशा प्रकारे असते बेटा ते लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रोपोर्शन. म्हणजे कार्बन इस्टू ऑक्सिजनचा रेशो 3:8 राहणार म्हणजे राहणार. विषय संपला. तर अशा प्रकारे आपला धडा संपला बेटा. ओके, हा धडा समजला नसेल, याच्यातला कोणता पॉईंट समजला नसेल तर अवश्य कॉमेंट करा आहे की नाही. किंवा तुम्ही फोन बी लावू शकता. ओके, तुम्ही कॉमेंट करू शकता. आणि शक्यतोवर तुम्ही आहे की नाही, समजलं नाही तर लेक्चर 1 ते 2 वेळा पाहत राहा. ओके, 1-2 वेळा लेक्चर पाहिलं तर आपोआप गोष्टी कानावर पडू समजतात. आणि आहे की नाही, नोट्स काढायला सुरुवात करा. ओके, आणि नोट्स काढायला सुरुवात करा. जर आज तुम्हाला नोट्स काढायची सवय लागली तर ते भविष्यात तुमच्याच कामाची असेल. लक्षात ठेवा मी काय म्हणालो आज. ओके, हे तारीख लक्षात ठेवा आजची बस. ओके, चला हे नोट करा. ओके, हॅव अ नाईस डे टू ऑल.